3 निकालामध्ये घोळ झाला का? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही निकाल लागला तो अनपेक्षित आहे का? खरंच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 3 मध्ये घोळ झाले आहे का? जो की रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये जो काही आपल्याला घोळ दिसत आहे का, तो खरंच घोळ आहे का की फक्त तो घोळ झालाय म्हणून एक चित्र निर्माण केलं जात आहे? बरं, जे काही घोळ झालाय असा म्हणणारा जो काही गट आहे तो खरंच घोळ झालाय म्हणून हे सिद्ध करण्याच्या बरोबर मार्गावर आहे का चुकीच्या मार्गाने चाललेला आहे? बरं, आपल्याला घोळ झाला हे जे काही सिद्ध करायचं आहे आणि जे काही आपण त्याचे फॅक्ट देतोय ते फॅक्ट कितपत सत्य आहे आणि हे जे काही आपण फॅक्ट मांडतोय हे फॅक्ट आपण कोर्टामध्ये मांडल्यानंतर ते खरेच टिकतील का हे सुद्धा पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि घोळ झालाच नाही असं म्हणणंही योग्य नाही. बरं, घोळ झालाय तर कुठल्या मार्गाने कसा झालाय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि सध्या जे काही वातावरण निर्मिती चालू आहे ती कितपत योग्य चालू आहे आणि जे काही घोळ झालाय म्हणून हे जे काही चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण केलं गेलेलं आहे ते कितपत सत्य आहे आणि टेटमध्ये घोळ झालायच असे जे काही फॅक्ट मानलेले आहेत त्याचं कधी क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं आहे का? आणि ह्याच फॅक्टच्या आधारे आपण जर सिद्ध करायला गेलो तर कसं तोंडावर पडलं जाऊ शकतो हे सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की घोळ झालाय मी ह्या बाजूनं नाही किंवा घोळ झालाय या सुद्धा बाजूनं नाहीये, पण मी जो काही घोळ झाला म्हणून जो काही कांगावा चालू आहे याच्यावर काही फॅक्ट मांडणार आहे. आणि जो काही घोळ झाला आहे हे जे काही मांडण्याचा प्रयत्न करत आहात याच्यापासून आपण कसं डायव्हर्ट होत आहे आणि जे काही घोळ झालाय म्हणून हे आपल्याला सिद्ध करायचं आहे याच्यापासून तुम्ही कसं दूर होत चाललेला आहात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की जो काही व्हिडिओमध्ये सांगत आहे ते सुरुवातीपासून प्रत्येक शब्दापासून सुरुवातीच्या पहिल्या ओळीपासून व्हिडिओच्या शेवटच्या ओळीपर्यंत किंवा व्हिडिओच्या शेवटच्या शब्दापर्यंत एकदम डॉट टू डॉट ॲज इट इज ऐका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. आणि जे काही घोळ झाला याच्या मार्गावर आहेत त्यांना सुद्धा हे एकदम व्यवस्थित समजेल आणि घोळ झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायला हवं हे सुद्धा कळेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर तोंडावर आपटणार नाहीत. तर आता एकदम व्यवस्थितपणे आपण स्टेप बाय स्टेप आपण ह्या मुद्द्याकडे वळू. आता व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही सांगितलेलं आहे जे काही फॅक्ट आहेत ते ॲज इट इज ऐका, सत्य समजून घ्या, मग तुम्हाला जे काही करायचे त्यासाठी तुम्ही मोकळे होऊ शकता. त्यासाठी व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आता सध्या टेट 3 मध्ये घोळ झाला आहे असे म्हणणारे 2 गट आहेत. आता हे 2 गट कुठले आहेत की एक गट आहे की टेट 3च्या निकालामध्ये घोळ झाला आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि दुसरा गट आहे की टेट 3च्या निकालामध्ये घोळ झाला नाही असा म्हणणारा दुसरा गट आहे. हे 2 गट झाले. मग याच्यामध्ये आणखीन 2 गट पडतात. कुठले गट पडतात की एक गट आहे की जो अभ्यास करून दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून त्यांना चांगले मार्क आले नाहीत असा म्हणणारा एक गट. त्याच्यातच दुसरा गट आहे दिवस रात्र अभ्यास करून त्यांना पाहिजे तेवढे मार्क पडलेले आहेत असा एक गट. आणि आता हे दोन्ही गट टेन्शनमध्ये का की एक गट दिवस रात्र अभ्यास करून त्यांना पाहिजे तसे अपेक्षेप्रमाणे मार्क पडलेले नाही आहेत आणि दुसरा गट की त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत पण जे काही सध्या वातावरण आहे ते पाहून ते सुद्धा टेन्शनमध्ये, म्हणजे हे दोन्ही गट सध्या टेन्शनमध्ये आहेत. आता याच्यामध्ये आणखीन टेन्शन वाढण्याचं कारण काय तर आणखीन 2 गट पडलेले आहेत की याच्यामध्ये एक गट आहे की तो म्हणतो की डबल परीक्षा झाली पाहिजे. भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, काही झालं तरी डबल परीक्षा झाली पाहिजे.
जे काही त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. कधी ते खरंच अभ्यास केलेले आहेत ना, ते परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. आता त्याच्यामधला दुसरा गट काय आहे की याच्यामध्ये आमचं काय चुकलं की आम्हीच अभ्यास केला, चांगले मार्क्स घेतले, मग चांगले मार्क्स घेणं हा आमचा गुन्हा आहे का? मग यामध्ये ते दोन्ही गट आता सध्या टेन्शनमध्ये आहे. आता याच्यामध्ये खरी मज्जा इथून सुरू होते. आता इथून व्यवस्थितपणे ऐका. मग आता याच्यामध्ये आणखीन 2 गट आहेत. आता 2 गट कुठले आहेत की टेट 3 मध्ये घोळ झाला आहे हे सिद्ध करणारे सुद्धा याच्यामध्ये 2 गट आहेत. तर प्रश्न पडला असेल की टेट 3 मध्ये घोळ झाला हे सगळेजण मानतायत, पण टेट 3 मध्ये घोळ झाला आहे याच्यामध्ये 2 गट कसे आहेत हो? आता याच्यामध्ये 2 गट कसे आहेत ते व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या की टेट 3 मध्ये घोळ झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी तयार झालेला एक गट आहे. मग त्याच्यामधलाच एक दुसरा फुटीरवादी गट आहे तो कुठला की टेट 3 मध्ये घोळ झाला आहे हे आपल्या समोर जे काही मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ते चुकीच्या प्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे कसं, जे काही ते फॅक्ट जे काही तथ्य मांडत आहेत आणि त्या फॅक्ट आणि तथ्यानुसार जो काही वणवा पेटलेला आहे त्या वणवा पेटल्यामुळं सगळ्यांच्या समोर टेट 3 मध्ये घोळ झालेला आहे हे फिक्स करून ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले, पण ते पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी ते अपयशी ठरले. मग याच्यामध्ये टेट 3 मध्ये घोळ झाला आहे याच्यासाठी जे प्रामाणिकपणे गट काम करत आहे तो गट कुठंतरी लांबच गेला, पण टेट 3 मध्ये घोळ झाला आहे याच्यामध्ये जे चुकीचे तथ्य फॅक्ट मांडले गेलेले आहेत हे मांडण्यामध्ये यशस्वी झाले. पण आणखीनही वंचित राहिलेला गट कुठला आहे की टेट 3 मध्ये घोळ झाला हे सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे तो गट बाजूलाच राहिलेला. आता आपल्यासमोर जे काही चित्र निर्माण केलं गेलं कुठल्या गटाकडून, जे काही दुसरा पुरावे गोळा करणार आहे. आता दोन्ही गट पुरावे गोळा करत आहेत, घोळ झाला म्हणून प्रामाणिकपणे पुरावा गोळा करणार आहे आणि दुसरा गट जो काही पुरावे गोळा करत आहे ते चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. आता तो गट कसा चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत त्यामुळे सगळेजण चुकीच्या मार्गाला जात आहेत. म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एक भ्रम निराश केलेला आहे किंवा एक भ्रम फैलावलं गेलेलं आहे, तसं वातावरण निर्मिती केलेली आहे. आता ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल आणि जे घोळ झाला आहे यासाठी जे काम करत आहेत आणि हे सिद्ध करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लक्षात येईल. आणि जी काही आपली एक दुसरी जनता आहे की ह्याचं ऐकून त्याचं ऐकून परेशान झालेली आहे, हा स्क्रीनशॉट आला ती स्क्रीनशॉट आला, काही जरी आलं तर त्यांना सगळं खरं वाटायलेलं आहे. ते आता सगळे व्यवस्थितपणे मी तुमच्यासमोर मांडतो, जे काही फॅक्ट आहेत, जी काही रियालिटी आहे. आता टेट 3चा निकाल लागला. टेट 3चा निकाल लागल्या जो काही एक गट आहे की दिशाभूल करणारा गट, मी कुणालाही नावं ठेवत नाही, फक्त जो काही दिशाभूल करणारा गट आहे की जो चुकीच्या प्रमाणे काम करत आहे की कसा की एक महिला आहे त्या महिलेला 82 मार्क पडले, पण त्या महिलेचे आणखीन एक प्रमाणपत्र तयार केलं त्याच्यामध्ये 152 मार्क दाखवले आणि सगळीकडे ते पसरवले गेले की पहा इथं 82 मार्क आहेत, एका ह्याच्यामध्ये 152 आहेत आणि जी काही IBPSनं स्कोर कार्डची लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये 82 मार्क आहेत. म्हणजे हा किती प्रमाणात घोळ, हा पहिला हे चालू केलं. पण याच्यामध्ये फॅक्ट काय होता की 82 मार्क आणि 152 मार्क हे एडिटेड केलेलं होतं. त्यावेळेस याची शहानिशा कुणीही केली नाहीये. आला स्क्रीनशॉट आपल्याला दिसले, एका स्कोर कार्डवर 82 दिसले आणि एका ह्याच्यावर 152, म्हणजे घोळ झालाय. आपल्या मनामध्ये फिक्स गाठ झाली, सगळीकडे वणवा पेटवला, सगळीकडे स्क्रीनशॉट व्हायरल केले, पण ॲट द एंड ऑफ पॉइंट रिझल्ट काय आला की ते एडिटेड निघालं. मग दुसरा आणखीन एक फासा फेकला गेला, तो कुठला की एकाच व्यक्तीचे 2-2 प्रमाणपत्र. आता 2-2 प्रमाणपत्र, एका व्यक्तीला 100 मार्क आहेत तर दुसऱ्या प्रमाणपत्रावर 120 मार्क दाखवले गेले आणि याच्याहून कांगावा केला गेला की पहा एकाच व्यक्तीचे 2-2 प्रमाणपत्र कशी येऊ शकतात, 2-2 स्कोर कार्ड कशी येऊ शकतात, म्हणजे भरतीमध्ये 100% घोळ झालेला आहे असा समज निर्माण केला.
पण ह्या फॅक्ट सांगितला नाही की बाबा ते दोन्ही स्कोर कार्ड दाखवलेले आहेत, त्याच्यातला एक स्कोर कार्ड खरं आहे आणि जी काही परीक्षा परिषदेने IBPSने लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये नाव शोधा, त्याच्यामध्ये जे मार्क दिलेले आहेत तेच त्या स्कोर कार्डमध्ये आहेत आणि जे काही एक्स्ट्रा मार्क दिसत आहेत ते एडिटेड केलेले आहेत. हा फॅक्ट आहे, हा फॅक्ट लपवला गेला. आणि त्याच्यामधलं एक ओरिजिनल प्रमाणपत्र होतं ते तर बाजूलाच गेलं आणि जे दुसरं आहे डुप्लिकेट केलेलं त्याच्यावर वनवा पेटवला गेला. हा फॅक्ट तुमच्यापासून लपून तुमचं मिसगाईड केलं गेलं आणि प्रसारमाध्यमामध्ये सगळीकडे हेच फॅक्ट केला गेला की टेट 3मध्ये घोळ झालेला आहे. बरं, आता आणखीन एकामध्ये सगळ्यात जास्त संभ्रम निर्माण केला गेला, त्याच्यामध्ये फासा नंबर 3 कुठला की 0 मार्क कसे काय असू शकतात. आता विचार करण्याची गोष्ट आहे की 0 मार्क कसे काय असू शकतात आणि याच्यासाठी खूप कांगावा केला गेला. पण पहा, हे 0 मार्क आत्ताच पडले का हो? 2022ला म्हणजे 2022ची परीक्षा होती जी की 2023ला घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा तब्बल 251 विद्यार्थ्यांना 0 मार्क्स पडलेले होते. आता सुद्धा विद्यार्थ्यांना 0 मार्क पडलेत. मग हे काही नवीन आहे का? बरं, आता याच्यामधला काही विद्यार्थी म्हणतात की मी 199 प्रश्न सोडले, 200 प्रश्न सोडले तर मला 0 मार्क आले. हे जेन्युइन आहे, ते तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. पण 0 मार्क पडले म्हणून घोळ झाला असं म्हणणं चुकीचं आहे आणि 0 मार्क पडले परीक्षेमध्ये घोळ झाला हे बिंबवलं गेलं. आता तुम्हाला आणखीन विश्वास बसत नसेल तर 2022ची लिस्ट म्हणजे 2023ला जी काही परीक्षा झाली होती ती MSc पुणे या वेबसाईटवर आत्ता जो काही 2025चा निकाल लागलेला आहे त्या 2025च्या निकालाच्या खाली पहा 2022ची त्यांनी लिंक दिलेली आहे, PDF दिलेली आहे, ती डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 0 मार्क्स असलेले दिसतील. म्हणून 0 मार्क पडले म्हणून घोळ झाला असे जे काही तथ्य मांडले गेलेले आहेत हे एकदम चुकीचे आहेत. आता ज्यांनी खरंच परीक्षा दिलेली आहे, ज्यांनी खरंच पेपर सोडवलेला आहे, 200 सोडवू 100 सोडवू तरी सुद्धा 0 आलेले आहेत, ते कोर्टामध्ये जाऊ शकतात. पण 0 मार्क्स पडलेत म्हणून घोळ झाला आहे असं म्हणणं चुकीचं आहे आणि तुम्ही जो काही सिद्ध करण्याच्या मागे लागलेला आहात ते चुकीच्या मार्गाने जात आहात. बरं, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जास्त मार्क पडू शकत नाहीत. अहो, आता जी गुणवत्ता घेतात ते खरंच अभ्यासू आहेत त्यांना मार्क्स पडू शकतात, पण हे आपण मान्य करत नाहीत. का मान्य करत नाहीत? बरं ठीक आहे, मान्य ना करा, पण आत्ता जो काही मुद्रांक विभागाचा निकाल लागलेला आहे तोही IBPSनं घेतलेला आहे. आता हा मुद्रांक विभागाचा म्हणजे चपराशाची नोकरी असल्यासारखी होती पिओनची. याच्यामध्ये 192 मार्काचा पहिला आहे. बोला, आता आपल्या टेटपेक्षा जास्त 200 मार्काचा पेपर होता. त्याच्यामध्ये मराठी 25 मार्क, इंग्लिश 25 मार्क, गणित बुद्धिमत्ता म्हणून 25 मार्क आणि जनरल नॉलेज 25 मार्क असा 100 मार्काचा म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असा 200 मार्काचा प्रश्न होता. याच्यामध्ये तब्बल 192 मार्काचा प्रथम आलेला आहे. मग ही गुणवत्ता नव्हे का? मग काय याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड झाला? बरं ठीक आहे. बरं, आता जास्त मार्क पडू शकत नाहीत असं कसं तुमच्या मनामध्ये बिंबवलं गेलं ते सांगतो. आता हे पहा, याच्यासाठी त्यांनी आधार काय केला, जे काही सोशल मीडियावर आहेत ते सारखं सोशल मीडियावरून काही ना काही हे करत असतात. त्यांचं म्हणणं आहे की IBPSचा बाप माणूस आहे, त्यांना परीक्षेमध्ये गेल्या वेळेसपेक्षा कमी मार्क पडले, त्यांना कमी मार्क पडू शकतात म्हणजे बाकीच्या कुणालाही जास्त मार्क पडू शकत नाहीत, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त कुणालाही पडू शकत नाहीत. त्यांना गेल्या वेळेस 174 मार्क पडले, गेल्या वेळेसपेक्षा आत्ता मार्क कमी पडले हा सांगितला गेला. पण याच्या मागले फॅक्ट, याच्या मागलं तथ्य सांगितलं गेलं का? याच्या मागलची रियालिटी काय आहे ती सांगितली गेली का? यावेळेस त्यांना मार्क कमी का पडले हे तुम्ही समजून घेतले का? हे तुम्ही जाणून घेतले का? याची तुम्हाला माहिती आहे का? बरं ठीक आहे, यावेळेस त्यांना कमी पडले, गेल्या वेळेस जास्त होते, पण त्यांना गेल्या वेळेस जास्त होते त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन कुणाला तरी जास्त होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामधली रियालिटी काय आहे हे सांगतो. आता ज्यावेळेस मागच्या वेळेस त्यांना 174 मार्क पडले होते त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्याला जास्त मार्क पडले होते आणि हे ते त्यावेळेस अभिमानानं सांगत होते. मग यावेळेस त्यांना कमी मार्क पडले. आता ते IBPSचा बाप माणूस आहेत असं ते बाकीचे जे दुसरे आहेत ते व्हिडिओमध्ये सांगतात, त्यांना कमी पडले, बाकीच्यांना जास्त, त्यांच्यापेक्षा जास्त पडू शकत नाहीत. हे जे पेटवलं गेलं आणि सगळेजण ते व्हायरल करत गेले.
पण त्यांना 168 मार्क का पडले याच्या मागची रियालिटी, याच्या मागचं सत्य काय आहे ते जाणून घेतलं का? आता त्यांनी क्लासेस घेतले, मेहनत घेतली, भरपूर बॅचेस चालवले. मग बॅचेस चालवत असताना आधीमध्ये त्यांची तब्येत खराब होती, त्यांच्या छातीमध्ये दुखत होतं, त्यांना दम भरत होता, तब्येत व्यवस्थित नसतानासुद्धा त्यांनी बॅचेस पूर्ण केले, सगळे केले. मग ज्यावेळेस परीक्षा आली, परीक्षेच्या पहिल्या दिवशीसुद्धा सगळ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे घेतले. मग ज्यावेळेस ॲक्च्युअल त्यांचा पेपर होता, पेपर त्यांनी दिला. आता त्यांचा पेपर कधी होता ते तुम्हाला माहिती आहे का? नाही, त्यांचा पेपर होता 29 मे 2025 मॉर्निंग शिफ्ट. आता त्यांचा पेपर कसा गेला हे सुद्धा त्यांनी त्यांच्या चॅनलवर त्यांच्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. 1 मिनिटापासून 1 ते 52 मिनिटापर्यंत पहा. त्याच्यामध्ये त्यांनी पेपरमधली रियालिटी सांगितली की मी आजारी होतो, पेपर व्यवस्थित सोडवता आलेला नाही आहे, ताप होती, डोळ्याला पाणी येत होतं, पूर्ण पेपर तेवढा व्यवस्थित मला सोडवता आलेला नाही आहे. पण मी पेपरचं ॲनालिस केलं, हे तुमच्यासाठी ॲनालिस करून आलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की गेल्या वेळेसपेक्षा मला कमी मार्क पडणार आहेत, हे त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. पण हा जो काही फॅक्ट आहे तो तुम्ही सांगितला का नाही? त्यांना मार्क पडू शकत नाहीत म्हणजे कुणालाच पडू शकत नाहीत. आता गेल्या वेळेस त्यांना 174 होते, त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त होते, त्यांनी अभिमानानं सांगितलं. यावेळेस सुद्धा ते अभिमानानं सांगतात की त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा आणखीन जास्त चांगले मार्क पडलेले आहेत. पण ही रियालिटी सांगितली गेली का? तुम्हाला विश्वास बसत नसेल, मी तारखेसहित सांगितलेलं आहे 29 मे 2025. त्यांच्या चॅनलवर जावा, त्यांनी जो काही पेपर सोडवला आहे त्याचा ॲनालिस करून सांगितलेलं आहे. आता हे ज्यांनी त्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत, ज्यांचा जे काही लेक्चर केलेले आहेत, हे त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. पण ह्याच्यामध्ये ज्यांनी त्यांचा कधी व्हिडिओ पाहिला नाही, अभ्यास केला नाही, काही नाही, याच्यासाठी उगं त्यांना पडत नाही तर कुणालाच पडू शकत नाहीत असं चुकीचं डायवर्ट केलं गेलं. हा फॅक्ट आहे. बरं, आता आणखीन एका गोष्टीकडे वळू की सिंगल नाव कसे काय. आता ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस नाव, आडनाव आणि वडिलाचं नाव हे असायला पाहिजे. पण ज्यावेळेस फॉर्म भरताना आपण फक्त सिंगलच नाव टाकलं तर हॉल तिकीटसुद्धा त्या नावाने येतं. याच्यावर सुद्धा मग 100% घोळ झालेला आहे. सिंगल नाव कसं असू शकतं, बेबी नाव कसं असू शकतं? हो, ज्यावेळेस CTTची सुद्धा परीक्षा होती त्यावेळेससुद्धा काही जणांचे फक्त आडनावेच येतात, काही जणांची नावच येतात. मग त्याच्यावर सुद्धा आपले बायोमेट्रिक टेस्ट असते, त्याच्यावर सुद्धा व्हेरिफिकेशन करून बसवू दिलं जातं. पण आता तुम्हाला याच्यावर डाऊट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बरं, असं म्हणताय ना की फक्त सिंगल नाव असणारेच कसे असू शकतात, म्हणजे घोळ झालेला आहे. बरं, जे काही सिंगल नावं असलेले आहेत त्यांना मार्क किती आहेत? 70 आहेत, 60 आहेत. मग यंदा जर घोळ करायचा असला असता तर यांनी 160, 170, 180 मार्क घेतले नसते का? हा सुद्धा फॅक्ट आहे, तो जाणून घेतला का? नाही. बरं, ठीक आहे. आता आणखीन एका थोड्याशा वेगळ्या फॅक्टकडे वळू, म्हणजे चित्र कसं निर्माण केलं जात आहे आणि आपल्या समोर कसं मांडलं जात आहे आणि ते कसं सपशेल अपयशी ठरत आहे. दुसरं एक की कुणीतरी आला बाबा की लिस्ट पाहिली, त्याच्यामध्ये डोनाल्ड नाव दिसलं, म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प येऊन परीक्षा दिली, विदेशी नाव, डिसूजा कसं असू शकतं, डिस्क्लिया नाव कसं असू शकतं, फर्नांडिस नाव कसं असू शकतं. यांनी विदेशातले लोक येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी परीक्षा दिली का? बघा भ्रष्टाचार किती घोळ चालू आहे. विदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये येऊन परीक्षा दिली. अरे बाबांनो, थोडंसं समजून घेतले का नाही? ते कुठल्या कम्युनिटीचे आहेत, कुठल्या समाजाचे आहेत, ते ख्रिश्चन धर्मी आहेत का नाही, ते ख्रिश्चन धर्मियामध्ये त्यांची नावं तशी असू शकतात की नाही, हे तुम्ही तथ्य पाहिले का नाही? बरं, त्या लिस्टमध्ये आणखीन तुम्ही हे सुद्धा जरा चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला दुबे भेटतील, चौबे भेटतील, शर्मा भेटेल, वर्मा भेटेल, आणखीन वेगवेगळे नाव असलेले भेटतील. जयसूर्यासुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. पण थोडंसं काही वेगळं वाटलं की नाही, घोळ झालाय, 100% घोळ झालाय. आता विनाकारण तुम्ही त्या ख्रिश्चन धर्मीय समाजाची बदनामी केल्यासारखं झालंच ना. थोडेसे नाव वेगळे वाटले की नाही, विदेशातून नाव आले, फक्त डोनाल्ड दिसलं की नाही, डोनाल्ड ट्रम्पची मुलगी असेल तिनं परीक्षा दिली असेल, डोनाल्ड ट्रम्पचे हजारो मुलं असतील त्यांनी परीक्षा दिल्या. अरे काय चाललंय, कुठं चाललं आपण? रियालिटी काय आहे ते समजून घ्या. तुम्हाला काय सिद्ध करायचं ते जरा व्यवस्थित तरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. बरं, असो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बरं, आता आणखीन एक नव्यानं गोष्ट चालू झाली की डबल परीक्षा. एका विद्यार्थ्याने तब्बल 5 परीक्षा दिली, परीक्षा परिषदेला लावला चुना. स्पष्ट शब्दामध्ये असं पसरवलं गेलं, डबल परीक्षा दिली, परीक्षा परिषदेला लावला चुना. अहो, याच्यामध्ये थोडंसं तथ्य पाहून घ्या.
रूल्स काय आहेत, नियम काय आहे, आपलं हॉल तिकीट उघडा जरा. ज्यावेळेस आपल्याला परीक्षा परिषदेने फॉर्म भरायला दिले होतं त्यावेळेस सूचना दिली होती, त्या सूचना पहा जरा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जर तुम्ही फॉर्म भरताना तुमचा चुकला किंवा डबल फॉर्म भरला, एकापेक्षा जास्त हॉल तिकीट आले तर तुम्ही फक्त एकदाच परीक्षा द्या, आणि जर एकापेक्षा जास्त परीक्षा दिली तर तुमची परीक्षा रद्द करण्यात येईल. असं सरळ सरळ धडधडीत सांगितलेलं आहे. पण आता लगेच काय, डबल परीक्षा दिली, परीक्षा परिषदेला चुना लावला. अहो, त्यांनी परीक्षा परिषदेला चुना लावला नाही, तर त्यांनी स्वतःच्या आयुष्याला चुना लावलेला आहे. कसा की डबल परीक्षा देणं हा गुन्हा आहे. आता डबल परीक्षा देणारे हे फक्त सध्याचे आहेत का, 2022ला सुद्धा डबल परीक्षा देणारे होते. त्यांच्यासोबत काय झालं, हा फॅक्ट तुम्हाला सांगितला गेला का, हा फॅक्ट लपून ठेवला गेला. फक्त काय सांगितलं, डबल परीक्षा परिषदेला लावला चुना, आता हे परीक्षेमध्ये येणार, ह्यांना 4-4, 5-5 वेळा परीक्षा दिल्या, याच्यापैकी ज्यांनी जास्त मार्क घेतलेल्या, ज्या परीक्षेमध्ये जास्त मार्क आलेले तेच टाकणार. थोडं तरी रियालिटी सांगण्याचा प्रयत्न करा, रियालिटी, आणि सगळ्यांनी रियालिटी समजून घ्या. हे प्रकरण 2022ला सुद्धा झालं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी डबल परीक्षा दिली होती, आणि डबल परीक्षा दिली म्हणून परीक्षा परिषदेने त्यांना संपूर्ण प्रोसेसमधून बॅन केलं होतं. आणि याच्यामधले बरेचसे विद्यार्थी हे कोर्टामध्ये गेले होते. कोर्टामध्ये जाऊन सुद्धा कोर्टाने सुद्धा त्यांना बॅन केलेलं आहे. म्हणून जे काही डबल परीक्षा देणारे आहेत ते ह्या संपूर्ण प्रोसेसमधून बाद होणार आहेत. त्यामुळे विनाकारण चुकीची माहिती पसरवू नका. आता हे जे काही एवढे तथ्य आहेत, एवढे जे काही फॅक्ट आहेत, किंवा हे जे काही एवढं सगळं मांडलेलं होतं, हे सुद्धा सगळं आत्ताच पहिल्यांदा घडले असंही नाही आहे. हे सगळं 2022ला सुद्धा घडलेलं होतं. आत्ता जो काही प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे की 2 तासामध्ये 200 प्रश्न सोडून होत नाही आहेत, पेपर वाचायलाच पूर्ण टाईम निघून जाते, त्याच्यामध्ये क्लिक करायला एवढा वेळ तेवढा वेळ, 150च्या पुढं मार्क पडू शकत नाहीत. हे असं जे काही चालू आहे हे फक्त आत्ताच घडलेलं असं नाही आहे. इथं स्क्रीनशॉट पहा, पेपरमधले कात्रणं पहा. 2022ला सुद्धा सेम ॲज इट इज ह्याच फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी केल्या होत्या. बरं, उरला प्रश्न नॉर्मलायझेशनचा. नॉर्मलायझेशन झाले का नाही ह्या गोष्टीसाठी सुद्धा भांडत आहात, ह्या गोष्टीसाठी सुद्धा घोळ घालतात. याच्यासाठी सुद्धा 2022ला कोर्टामध्ये याचिका टाकली होती, नॉर्मलायझेशनची याचिका टाकून त्यावेळेस काय झालं, याचिका फेटाळली गेली होती. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आत्ता जेवढे काय ह्या घोळ झाले, ह्या सगळे जे काही गोष्टी सध्या तुम्ही करत आहात, ह्या गोष्टी तुम्ही कोर्टामध्ये घेऊन जर गेलात त्या कोर्टामध्ये टिकणार नाहीत. मग खरंच घोळ झालाय का हे जर सिद्ध करायचं असेल तर कुठल्या मार्गाने तुम्हाला जायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, किंवा कुठल्या मागण्या महत्त्वाच्या आहेत हे जाणून सुद्धा घेणं गरजेचं आहे. आता हे काय जेवढं सगळं मांडलेलं आहे हे तुमच्या काहीही कामाला येणार नाहीये, ह्याच्यातून काहीही सिद्ध होणार नाहीये. आता घोळ झाला आहे हे जर तुम्हाला मांडायचं असेल, हे जर कोर्टामध्ये मांडायचं असेल आणि आपली बाजू आणखीन चांगली मजबूत करायची असेल, की घोळ झाला हे जर सिद्ध करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मुद्दे व्यवस्थित घ्यायला पाहिजे की हा 0 मार्काचा मुद्दा योग्य आहे, पण ज्या विद्यार्थ्याला 0 मार्क पडले त्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे समोर यायला पाहिजे की मी पेपर दिलेला आहे, मी व्यवस्थितपणे टिक केलेले होते, पण 0 पडले. हे जर खरं असेल तो विद्यार्थ्यांनी स्वतः पुढे यावं, तो विद्यार्थी स्वतः याचिकेमध्ये त्यानं नाव टाकावं. नाहीतर उगाच सगळेजण गोंधळ घालतात, 0 मार्क पडले, पण ते 0 मार्क पडणारेच पुढं नाही आले तर तुम्ही हे सिद्ध करू शकणार नाहीयेत. म्हणून माझं प्रत्येकाला आव्हान आहे, ज्यांना 0 मार्क्स पडलेले आहेत आणि त्यांनी खरंच पेपर सोडवलेला असेल पण 0 पडले तर ते स्वतः पुढे या, ते स्वतः वैयक्तिक याचिका टाका. आता सगळ्यांनी जरी याचिका टाकली तरी पुन्हा सुद्धा ते एकत्र याचिका होते. त्यामुळे 0 मार्क ज्यांना पडलेत वाटते ते स्वतः पुढे या, स्वतः याचिका टाका. खरंच तुमच्यावर अन्याय झालाय, अभ्यास केलाय, 0 मार्क पडलेत वाटतात ना, जावा कोर्टामध्ये याचिका टाका. जाऊ द्या, 10-15 हजार रुपये जाऊ द्या, याचिकेसाठी जेवढे पैसे लागतील ते जाऊ द्या, पण याचिका टाका. तुमच्यावर अन्याय होता कामा नये. 0 मार्काचा हा मुद्दा व्यवस्थित असेल. आता दुसरा आणखीन एक मुद्दा कुठला घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये स्क्राईब वापरणारे भरपूर आहेत, म्हणजे दिव्यांग उमेदवार आहेत.
आता ते दिव्यांग आहेत नाहीत याच्यावर आपलं काही म्हणणं नाही आहे, पण त्यांनी जो काही स्क्राईब वापरलेला आहे तो खरंच त्यांनी योग्य स्क्राईब वापरलेला होता का, आणि ते खरंच दिव्यांग आहेत का, आणि जो काही स्क्राईब वापरलेला आहे त्यांनी अगोदर कुठल्या परीक्षा दिल्यात का, ह्या पाहणं गरजेचं आहे. ही मागणी करणं योग्य आहे. मग 190 मार्क ज्याला पडलेले आहेत तो खरंच दिव्यांग आहे का नाही हे अगोदर तपासा, किंवा उगाच त्याला 190 मार्क पडलेत म्हणून ते चुकीचं आहे असं नाही, तो दिव्यांग सुद्धा असू शकतो. आता जो दिव्यांग उमेदवार आहे त्याला 30 मिनिट एक्स्ट्रा भेटतात, त्याच्यासोबत स्क्राईबसुद्धा असतो, त्यामुळं मार्क साहजिकच वाढू शकतात. पण त्याचं प्रमाणपत्र खरंच ओरिजिनल आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कुठली चेक केली पाहिजे की खरंच सेंटर मॅनेज झाले होते का, ह्या गोष्टीवर व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. आणि पैसे देऊन मार्क वाढवणारी टोळी होती का, जर खरंच होती का याच्यासाठी तुम्ही काम करणं गरजेचं आहे, याचे पुरावे गोळा करणं गरजेचं आहे. बरं, आणखीन ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण खरंच ज्यांना वाटतंय अन्याय झाला आहे त्या सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखीन मागणी कुठली पाहिजे की जो काही 2022चा फॉर्मॅट होता की नाव, पूर्ण नाव, रोल नंबर, सीट नंबर, जन्मतारीख, मग तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्तामध्ये म्हणजे अभियोग्यतामध्ये किती पडलेत, बुद्धिमत्तामध्ये किती पडलेत, आणि त्याचं टोटल, याची मागणी रास्त आहे. मग आणखीन एक रास्त मागणी कुठली असू शकते किंवा आहे की बाबा ज्यांनी ज्याचा पेपर सोडवलेला आहे त्यांचा पेपर आणि त्यांची जी काही प्रश्नाची ही होती ते हे भेटलं तर चांगलं आहे, याची मागणी तुम्ही करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आपली बाजू कुठंतरी मजबूत होते. पण जे काही अगोदर सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या बाजू घेतल्यानंतर घोळ झाला आहे हे सिद्ध करता येणार नाही आहे, हे समजून घ्या. घोळ झाला हे सिद्ध करायचं असेल तर जे जास्त मार्क पडलेले आहेत किंवा दिव्यांग आहेत ते पडताळणी करणं गरजेचं आहे. मार्क वाढवणी टोळी होती ती खरंच होती का त्याचे पुरावे शोधणं गरजेचं आहे. आणि ज्यांना 0 मार्क पडलेले आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे. आणि ज्यांना वाटतं की ज्यांची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका भेटायला हवी त्या सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या सर्वांनी मिळून याचिका टाकणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी होतील. आता मी सगळ्या व्यवस्थितपणे तुम्हाला फॅक्ट मांडलेले आहेत, बाजू मांडलेली आहे. याच्यामध्ये मी घोळ झाला याची सुद्धा बाजू घेतली नाही, घोळ झाला नाही याची सुद्धा बाजू घेतली नाही. पण जो काही घोळ झाला आहे हे म्हणून जे काही आपल्याला चुकीचं दाखवलं गेलेलं आहे ते मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि ह्याच गोष्टी घेऊन जर तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा गेलात तर त्यातून काहीही फायनल होणार नाही किंवा त्याचं तुम्हाला आन्सर भेटणार नाही, त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही. घोळ झाला आहे हे सिद्ध करायचं असेल तर ह्या गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कुठलं स्क्राईब वापरलेले आहेत का, सेंटर मॅनेज झालेलं आहे का, खरंच टोळी अस्तित्वात होती का, ज्याच्यावर शंका आहे त्याचे तुम्ही मार्क शोधून काढलेले पाहिजे, पूर्वी पडलेले, नंतर पडलेले, मग याच्या अगोदर तो कुठं होता का स्कॅममध्ये, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुम्ही क्लिअर करून घेतलेल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये तुमची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका ही मागणी रास्त आहे. ह्या मागणीला माझा सुद्धा जोर आहे. ही मागणी भेटायला पाहिजे. आपण जे काही प्रश्न सोडवले, जे काही उत्तर भेटले ते द्यायला पाहिजेत, ते भेटायला पाहिजेत, ते ओके आहेत. आणि जो काही 2022चा फॉर्मॅट होता त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपला रिझल्टसुद्धा द्यायला पाहिजे, ही सुद्धा मागणी योग्य आहे. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका भेटल्यानंतर व्यवस्थित समजून येईल. ना की नुसती उत्तरपत्रिका जर भेटली तर त्या उत्तरपत्रिकेतून काय साध्य होणार नाही, प्रश्नपत्रिका सुद्धा भेटली पाहिजे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याचा ॲनालिसिस करता येईल, ह्या गोष्टीची मागणी करणं योग्य आहे. म्हणून सरसकटच घोळ झाला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. परीक्षा रद्द करा हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. आणि जे काही फॅक्ट मांडले जात आहेत की एवढेच पडतात का, हेच पडतात का, जे एडिटेड केलेलं आहे याच्यातून घोळ झाला हे सिद्ध करत असाल तर ते सपशेल चुकीचं आहे. योग्य पुरावे, योग्य गोष्टी त्या समोर घेऊन जावा म्हणजे तुमची बाजू मजबूत होईल. आता हे ज्यांना पटत असेल त्यांनी घ्या, ज्यांना नाही पटलं त्यांनी घेऊ नका. माझं व्यवस्थित एकदम दोन्ही गटाला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचं काम होतं. तुमचा जो काही ब्रेन वॉश झालेला आहे तो ब्रेन वॉश तुम्हाला तथ्याच्याद्वारे तुमच्यासमोर मांडणं गरजेचं होतं, ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातून सुद्धा तुम्हाला समाधान भेटत नसेल किंवा मी जे सांगतोय ते सगळंच खोटं आहे, पडूच शकत नाहीत असं वाटत असेल तर मी याच्यामध्ये काहीही करू शकत नाही आहे. तुमच्या डोळ्यावरची पट्टी मी काढू शकत नाही आहे. डोळ्यावरची पट्टी काढण्याचा प्रयत्न केला पण ती पट्टी निघत नसेल तर मी याच्यासाठी काही करू शकत नाही आहे. मी दोन्ही बाजूचे तथ्य फॅक्ट एकदम व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत.
तुम्ही मिसगाईड होत असाल तर त्याच्यापासून वंचित, त्याच्यापासून दूर जावा. समाजामध्ये निगेटिव्हिटी पसरवणारे भरपूर आहेत, पॉझिटिव्हिटी पसरवणारे खूप कमी आहेत. आणि शिक्षक भरती ही अशी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये फक्त आणि फक्त निगेटिव्हिटीची एक दलदल आहे. त्या दलदलीमध्ये तुम्ही सर्वजण ओढले जातात. या दलदलीमधून बाहेर येणं गरजेचं आहे आणि आपल्या डोळ्यावरची काही पट्टी आहे ती सुद्धा काढणं गरजेचं आहे. असो, जेवढं मला काय सांगायचं होतं ते सर्वच्या सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ह्याच्या पुढून या मुद्द्यावर मी आता बोलणार नाही आहे. जे काही तथ्य फॅक्ट होते सगळं व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. समजून घ्यायचं असेल घ्या, समजून घ्यायचं नसेल घेऊ नका. तुम्हाला व्हिडिओ बघण्याच्या अगोदरच कमेंट करायचे असतील त्यासुद्धा तुम्ही करू शकता. याला कोणीही रोखू शकत नाही आहे. कारण परिवर्तन करण्याचा प्रयत्न कितीही केला तर लवकर परिवर्तन होत नाही आहे. आणि क्रांतीही एका दिवसामध्ये घडत नसते, त्याच्यासाठी झडावं लागतं. आणि मन परिवर्तन हे लवकर होत नसतं, पण नकारात्मक मन परिवर्तन हे लगेच होतं. हा मानसशास्त्राचा नियम आहे. चांगल्या गोष्टीकडे आपण जात नाही आहे. दूध जरी चांगलं असलं तर दूधवाला रोज दारानं ओरडत जातो, दूध घ्या, दही घ्या, पण आपण ते घेत नाही आहे. दारूची दुकानं असतात, दारूच्या दुकानामधले दुकानदार मस्त निवांत बसलेले असतात, पण तिथं सगळी गर्दी असते. चांगल्या गोष्टीकडे कोण जात नाही आहे, वाईट गोष्टीकडे सर्वांचा कल असतो. ही शिक्षक भरती अशीच आहे. याच्या पुढं आपल्याला भरपूर अशी आव्हानं, भरपूर अशा गोष्टी, भरपूर कोर्ट केस पाहायला भेटणार आहेत. कुठल्याही कारणास्तव कोर्ट केस पाहायला भेटणार आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही रियालिटी आहे. हे आता होत नाही आहे, 2017ला होतं, 2022ला होतं आणि आता 2025ला सुद्धा याच पद्धतीने होणार आहे. समाजामध्ये समाजकंटक भरपूर आहेत, ते भांडवण्याचं काम यथायोग्य, यथावकाश आणि योग्य वेळी करतच राहतील. त्यामुळे ज्यांना जे योग्य वाटते ते तुम्ही करा. मी कुणाच्याही बाजून नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. असो, जेवढं काय सांगायचं होतं ते सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा घोळ झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.